हॅलो नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत हे जीटी शक्तीचं अनब्रेकेबल असं टोकन यंत्र। तर हे टोकन यंत्र आहे, याच्यातून तुम्ही बिया टोकन करू शकणार आहे। बघा, हे बियाचं दिलेलं आहे तुम्हाला बॉक्स। तर याच्या सोबत आहे ना काय काय येतं बघणार आहोत। आता हे आम्ही असेंबल केलेलं आहे। ही एक पार्ट येतो, याची दांडी, हे पकडायचं वगैरे, हे अटॅच करायचं आहे तुम्हाला। याचा रोलर एक येणार आहे बघा, अशा पद्धतीने आम्ही तो अटॅच केलेला आहे। अशा पद्धतीने जोडायचा आहे तो स्प्रिंगा लावून। ह्या स्प्रिंगा इथे लावायच्या आहेत आणि याच्यामध्ये बिया टाकून तुम्ही टोकन करणार आहात। तर याच्या सोबत आहे ना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाळणी दिलेल्या आहेत। ते ज्या चाळणीमध्ये जे बी बसणार आहे ते बी याच्यामध्ये टाकून पाहायचं आणि ती चाळणी इथे लावायचे आहे बघा। तर हे वरचं जे आहे तर ते इथं आलं पाहिजे। त्याच्यानंतर हे खोलून घेऊन त्याच्यानंतर याच्यामध्ये चाळणी टाकायचे आहे। ते आपण प्रात्यक्षिक करून बघणार आहोत। बघा, याच्यातून ना 1 2 3 अशा प्रकारच्या बिया तुम्ही टोकन करू शकणार आहात। बघा, हे एकदम हेवी क्वालिटीचं टोकन यंत्र आहे बघा। फक्त पुढे लोटत चालायचं आहे तुम्हाला। याच्यामध्ये बिया आणि खताचं पण मिळतं, एक साइड खताचं आणि एक साइड बिया, असं 2 बॅलर मध्ये पण एक टोकन यंत्र मिळतं। बघा, याचं अंतर किती आहे सध्या, हे जवळजवळ 5.5 इंचाचं अंतर आहे बघा याचं। तुम्ही याला वाढवू शकता। याच्यातला मधला एक दात काढून तुम्ही एवढं अंतर जवळजवळ नंतर याचं एक 9 ते 10 इंचापर्यंत अंतर ठेवू शकता याला। बघा, आता आपण याची ना चाळणी कशी चेंज करायची ते थोडक्यात बघणार आहोत। हे बियांचं बॅलर आहे, आपण याच्यात ऑलरेडी शेंगदाणे टाकले होते, ते थोडे असल्यामुळे आतमध्ये गेलेले आहेत। तर ते आपल्याला एक एक टाकायचं होतं, शेंगदाणा बसेल अशी चाळणी टाकली होती बघा। हे पण आपण बाहेर काढलेलं आहे। नंतर आहे ही तुमची चाळणी। तर ह्या चाळणीमध्ये बघा शेंगदाणे टाकल्यामुळे आपण आता ही अशा प्रकारची चाळणी टाकलेले, एक एक बी याच्यामध्ये बसतो। इथं चंद्रकोर लागलेले आहे बघा। अशा पद्धतीने ही चाळणी आपण काढलेली आहे। शेंगदाणे आपण टाकलेले होते, इथं आपला एक एक शेंगदाणा बसत होता। अशा पद्धतीने हे राहणार आहे। याच्यावरच चंद्रकोर अशी टाकायची आहे तुम्हाला बघा। चंद्रकोर टाकल्याशिवाय तुमचं बिया व्यवस्थित पडणार नाहीत बघा। तर इथं खाचेत बरोबर ती चाळणी बसते बघा अशी। बघा, अशा पद्धतीने बसलेली आहे चाळणी ही। नंतर हे झाकण लावायचं म्हटल्यावर अशा पद्धतीने लावायचं आहे त्याला बघा। अशा पद्धतीने ही पण आपण हे खाचेमध्ये लावायचं आहे व्यवस्थित बघा। अशा पद्धतीने हे परत खाचेमध्ये बरोबर आलं पाहिजे, ही बाजू खाली आली पाहिजे। अशा पद्धतीने हे या खाचेमध्ये गेलं पाहिजे। नंतर हे परत आपण हे झाकण बघा, अशा पद्धतीने हे बसलं आहे। तर अशा पद्धतीने चाळणी चेंज करायची आहे तुम्हाला। तर बघा, अशा पद्धतीनं आपण हा टोकन यंत्राची थोडक्यात माहिती घेतलेली आहे। तर याचा अंतर डिस्टन्सचा आपण नंतर एक व्हिडिओ बनवणारच आहोत। तर आत्ताचा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।